संत श्री तुकाराम महाराज यांचा अमृत महोत्सवी बीज सोहळा आज रंगणार आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातनं लाखो भाविक देहूमध्ये दाखल झालेत। तर भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली आहे। पदपथ रस्त्यांवर व्यवसायास बंदी घालण्याचे आदेश हे जारी करण्यात आलेले असून सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा हजेरी दर्शवणार आहेत। तर आज संत श्री तुकाराम महाराज यांचा अमृत महोत्सवी बीज सोहळा हा रंगणार आहे। याच पार्श्वभूमीवर सहभागी होण्यासाठी राज्यभरातनं लाखो भाविक देहूमध्ये आता दाखल झालेत। तर भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानं सुद्धा जय्यत अशी तयारी केलेली आहे। विविध दिंड्या सुद्धा देहूमध्ये आता दाखल झालेल्या आहेत। गावामधील आणि शहरामधील वाहतुकीमध्ये सुद्धा काहीसे बदल करण्यात आलेले आहेत। तर भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस या सोडण्यात येणार आहेत। पिंपरी चिंचवड परिसरातनं सुद्धा या बसेस जाणार आहेत। दरम्यान पदपथ रस्त्यांवर व्यवसायास बंदी घालण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश हे दिलेले आहेत।